कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली, 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 काय सावली 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 वहिनी निघाली तिच्या घरी जायला। निघाली म्हणजे काय? अरे तूच परवानगी दिलीस ना आमच्या वहिनीला प्रस्थान करायची। अरे नाही मारत तू आम्ही। सावली सगळं घेतलंच ना व्यवस्थित? हो वहिनी। सावली वहिनी, आजचा प्लॅन स्किप कर ना। तू गेलीस तर मला खूप बोर होईल। भाऊजी, माझं जाणं गरजेचं आहे, घरचा कार्यक्रम आहे ना, जावं लागेल। चला, हे पकडू का? अहो वहिनी राहू द्या, वजन नाहीये। सांभाळून जाऊन काळजी घे। तिरोत्तमा मॅडम, माझं जाणं गरजेचं आहे म्हणून जाते। मला माहिती आहे तुम्ही मला सून मानला नाहीये, पण मी सांगून जाते। मला काय विचारतेस? तू जा, नको जाऊस, कायमची निघून गेलीस आणि परत आली नाहीस तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही। इनफॅक्ट तू इथे माझ्या डोळ्यासमोर राहिलीस ना तर मला जगन्नाथ आठवतो, त्याचे शब्द आठवतात, त्याची कुकर्म आठवतात, त्यांनी उगवलेला सूड आठवतो। मॉम, पण जगन्नाथराव म्हणजे त्यांच्या ज्ञानाला तर तू मानतेस ना अजून सुद्धा। आणि त्यांनीच सांगितलं होतं की सावली वहिनी ही सारंग दादाची लाईफलाईन आहे। हो, सावली, निघालीस तू? हो, कशी चाललीस? मी इथून डेपोला जाईन आणि मग तिथून बसने मग रिक्षाने। शाबास बबलू, तिला सोडून ये। एक काम कर ना सारंग, तिच्याबरोबर ना 2 आचारी पाठव, म्हणजे वाटेत तिला जर का भूक लागली तर पटकन काहीतरी गरमागरम बनवून खाऊ घालतील तिला। तिचा तो भाऊ आपल्याकडे नोकर म्हणून काम करतो, त्याला पाठव। रॉयल ट्रीटमेंट दे तिला, मस्त। आई, तू शिकवलंस ना मला, पाहुण्याला निरोप देताना हसून निरोप द्यावा आणि शिदोरी पण द्यावी। तेच तर करतोय मी। पाहुणे, मी तिला काहीच मानत नाही। पाहुणे नाही, नातेवाईक नाही, काही नाही। असं काय हवं ते करा, गोंधळ घाला, गोंधळ। आई, जा, सावलीला सोडून ये। जा, नाही, नको, राहू द्या। मी सांगितलं ना, आईचं मना लावून घेऊ नकोस। आईच्या डोक्यात बरेच विचार चालू असतात। जा बबलू। आणि दादा कुठे आहे? दादा येत नाही तो म्हणाला त्याला नाही यायचं। का? महत्वाचा कार्यक्रम आहे ना घरात। दादा, सखादेव दादाला परमिशन नाही। ऐश्वर्या वहिनीशी मी बोलतो, दादाला बोलू ना। सारदा, संजू दादा बाहेर गेलाय। जा तुम्ही, जा, मी बघतो काय करायचं नाही। सारंग सर, तुमच्या अंघोळीचं सामान आणि तुम्हाला जे काही कपडे लागणार आहेत ते मी बेडवर रचून ठेवले, ते एकदा बघून घ्या। आणि कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यायचं हे एका मी कागदावर लिहून ठेवलंय। जेवणाची वेळ झाली की वेळेवर जेवून घ्या। आणि हो, तुम्हाला काही लागलं किंवा काही नाही मिळालं तर मला फोन करा, मी सांगेन तुम्हाला। सावली वहिनी, एक काम करूया काय? सारंग दादाला ना तुमच्या पत्राला बांधून घेऊन जाऊया।
बबलू निघ. ये ये बाई. सोनार साहेब, कार्यक्रम जोरदार व्हायला हवा. अहो पुण्याचं काम आहे हा, का नाही होणार? आणि दरवर्षी अनाथ आश्रमातील मुलींना ज्योतिषशास्त्रातून तुम्ही मार्गदर्शन करता, तेही मोफत. आणि अहो त्यांची जबाबदारी सुद्धा घेता तुम्ही. तुम्ही आधी माझे गोडवे गाणं बंद करा आणि तुम्ही काय घेणार ते आधी सांगा. या चहा आला, चहा घ्या. थँक्यू. अहो थँक्यू काय त्यात. खरं तर तुम्ही आता जेवूनच जायला हवं होतं नाही का हो? नाही नाही, काय आहे, कार्यक्रमाचं नियोजन आहे माझ्याकडे, त्यामुळे वेळ पुरणार नाही हो. अहो सोनार साहेब, आम्हाला खात्री आहे दोघांना या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन उत्तमच करणार आहात. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येता म्हणून आमचा कार्यक्रम यशस्वी होतो. अहो कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून तुम्हाला बोलवायला सांगितलंय. सोनार साहेब, तुम्ही दरवर्षी अगदी उत्तम आणि योग्य माणसाची निवड करताय. अहो आमची निवड चुकणारच नाहीये. जगन्नाथरावांकडे आम्ही फक्त ज्योतिषी किंवा त्या शास्त्रातले तज्ज्ञ म्हणून बघत नाही, तर एक उत्तम माणूस, एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. काय ना सोनार साहेब, खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुम्ही बघत असाल तर स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पुढची वाटचाल सुरू करतायत. पण ही सगळी वाटचाल सुरू करत असताना, पुढे जात असताना त्यांच्या समोर येणारी जी संकट आहेत त्या संदर्भात पण मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवंच की. अहो म्हणूनच तर आम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खरंय खरंय. आणि त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्ही तुम्हाला आमंत्रण देतोय. मी नक्की येईन. चला येतो मी. हा मला ना कसं तरीच होतंय, तुम्ही असेच न जेवता जाताय. 2 घास जेवून गेला असतात आमच्याबरोबर, तर बरं वाटलं असतं आम्हाला नाही का हो? नाही, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या, आम्ही तुमचा पाहुणचार करणार आहोत. येतो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.